मित्रांनो, पत्रकार म्हणून टेंभा मिरवणं, अमित शहाणे म्हणून टेंभा मिरवणं, याला आता अर्थ उरलेला नाही. कारण वर्तमानपत्र किंवा चॅनेल वगैरे ही जी मीडिया हाऊसेस चालवणारी व्यवस्था होती, तिला सोशल मीडियाने जबरदस्त तडाखा दिलेला आहे. मला आठवतं तो टॉम काय त्याचं नाव विचारलं होतं, न्यूयॉर्क टाइम्सचा एक मोठा ज्येष्ठ पत्रकार होता आणि त्याने 2000च्या सुमाराला वर्ल्ड इज फ्लॅट नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यात त्याने लिहिलं होतं त्या त्या वास्तवात येताना दिसते की बदलणारं जे तंत्रयुग आहे, टेक्नॉलॉजीचं युग आहे, टेक्नॉलॉजीचा कालखंड आहे, त्याच्यामध्ये जग इतकं बदलत जाणार आहे की तुमच्याकडे प्रचंड भांडवल आहे, तुमच्याकडे प्रस्तावित यंत्रणा आणि व्यवस्था आहे, म्हणून तुम्हाला कोणी हरवू शकत नाही, या भ्रमातून बाहेर पडा, असं त्याने म्हटलं होतं. आणि त्याच्यासाठी त्याने म्हटलं होतं पृथ्वी सपाट आहे, वर्ल्ड इज फ्लॅट. त्याचा अर्थ पृथ्वीचा गोल आहे, गोल आहे, पण सपाट आहे म्हणजे काय, व्यवहारी जग सपाट आहे. एखाद्याकडे प्रचंड भांडवल आहे, मग तो अदानी असेल, अंबानी असेल, पण त्यांच्यापेक्षाही एखादी सुंदर कल्पना एखाद्या व्यक्तीकडे, मुलाकडे असेल, तर तो अदानी अंबानींना सुद्धा, बिल गेट्सला सुद्धा आव्हान देऊ शकतो. कल्पना, आयडिया फार महत्वाची आहे. आणि म्हणूनच वर्ल्ड इज फ्लॅट असं म्हटलं. हे ज्यांच्या लक्षात येईल ते स्वतःला सावरतील, काळानुसार बदलतील, नाही तर संपून जातील. आणि ही गोष्ट हळूहळू करत आपल्याकडच्या राजकीय घराण्यांच्या लक्षात येते. सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे असतील, तो अभिषेक बॅनर्जी असेल, आदित्य काय तो अखिलेश असेल, तेजस्वी यादव असेल, हे अजूनही त्या भ्रमातून बाहेर पडायला तयार नाही. तो तमिळनाडूचा स्टॅलिन निवडणुकीत पराभूत झाला, त्याला अजूनही कळलेलं नाही की आपला पराभव कसा झाला. अण्णादुराईंच्या प्रयत्नातून स्थापन झालेला द्रमुक हा पक्ष, त्यांचे शिष्य करुणानिधी यांनी ताब्यात घेतला आणि त्याला परिवाराची मालमत्ता करून टाकलं. आणि करुणानिधींच्या नंतर एम के स्टॅलिन आणि नंतर उदयनिधी. एका प्रकारे ती जी घराणेशाही झाली, आमच्याकडे रेडीमेड पक्ष आहे, कोणी आम्हाला हरवू शकत नाही, हा जो भ्रम होता, त्याला पहिली टक्कर एम जी रामचंद्रन नावाच्या एका चित्रपट कलावंताने, सुपरस्टारने दिली होती. जयललिताने दुसरी धडक दिली आणि आता तिसरी धडक अशी थलपती विजय नावाच्या अभिनेत्याने दिली की आपण कुठे हरलोय हे अजूनही स्टॅलिनला कळलेलं नाही. पण हा विषय स्टॅलिन पुरता मर्यादित नसतो. आपण प्रस्थापितांचे पुत्र आहोत, वारस आहोत. शिवाजी महाराजांचेही वारस आहेत, मोगलांचे, नवाबांचे, सुलतानांचे वारस सुद्धा आज हयात आहेत. पण बदललेला काळ त्यांनी स्वीकारलाय. हा अलीकडच्या काळात स्वतःला लोकशाहीतले राजे झालेले समजतात, त्यांना तो कळलेला नाही. आणि म्हणून ते आपल्याच मस्तीत मशगूल असतात. त्यांना असं वाटतं की आपण म्हणतो म्हणून जग चालतं, आणि आपण मनात आणलं तर जग एका क्षणात थांबणार आहे. तसं नसतं राव. शरद पवारांचा एक जमाना होता, लोकांनी शरद पवारांवर प्रेम केलं, त्यांच्या पाठीशी लाखोच्या संख्येने जनता, मतदार उभा राहिला. पण त्यामागे शरद पवारांचे प्रयास होते, शरद पवारांच्या वारसांचे प्रयास नव्हते. सुप्रिया ताई आणि अजितदादांमध्ये तो फरक होता. आपल्याला काकामुळे संधी मिळाली, तरी अजितदादांनी आपली एक प्रतिमा जनमानसात बनवली. सुप्रिया ताई आजपर्यंत ती प्रतिमा बनवू शकलेला नाही. त्यांना आज सुद्धा आपल्या पित्याची लाडकी कन्या म्हणूनच जगावं लागतं. आणि रोहित पवार तर तिसऱ्या पिढीतला आहे, पण रोहित पवारला असं वाटतं
की काकांना एवढं मोठं स्थान मिळालं ते माझ्यासारखा नातू होता म्हणून. आणि ही गोष्ट पार्थ पवार आणि जय पवार यांनीही लक्षात ठेवावी की काकांच्या पुण्याईचा फायदा त्यांना मिळतोय. त्याचा आधार घेऊन तुम्हाला राजकारणात सार्वजनिक जीवनात उभं राहावं लागेल. गावस्करच्या मुलाला क्रिकेटमध्ये पाय रोवून उभं राहता आलं नाही आणि अगदी सचिन तेंडुलकरच्याही आलं नाही. पण अगदी नौका असलेला कोण तो वैभव सूर्यवंशी आहे, तो धडाधड मोठे विक्रम करत गेलेला आहे. तेव्हा वारसा पुंजी याच्यावर विसंबून राहू नका आणि कालबाह्य ठोकताळे घेऊन चालू नका. हे मी सगळं एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की पूर्वीसारखी मक्तेदारी आता कुठल्याही क्षेत्रात राहिलेली नाही. ती बुद्धीच्या प्रांतामध्ये राहिलेली नाही, त्या कलेच्या प्रांतामध्ये राहिली नाही. त्या धुरंधर एका सिनेमातून अख्खं बॉलिवूड त्या आदित्यराजने जमीनदोस्त करून टाकलं. तेव्हा ज्याच्याकडे कल्पकता आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, तो मोठमोठे किल्ले ढासळून टाकू शकतो, हे पहिलं लक्षात घ्या. आणि ढोंगबाजी करून तर तुम्ही जिंकूच शकत नाही, जिंकूच शकत नाही. म्हणून राहुल गांधींचा पराभव हे ते गांधी आहेत म्हणूनच होतो. गांधी घराण्याचा वारस म्हणून राहुल गांधींना सतत पराभूत व्हावं लागतं. कारण पराभव स्वीकारणं आणि समजणं ही क्षमता राहुल गांधींकडे नाहीये. पण तळागाळातून आलेले अनेक नेते, कलावंत किंवा विविध क्षेत्रातले लोक, यशस्वी लोक हे बाजी मारून जाताना दिसतात. कारण जो काळ बदललाय तो त्यांना कळतोय आणि जे मस्तीत वाढले त्यांना कळत सुद्धा नाहीये. आणि रोहित पवार ज्या पद्धतीमध्ये उपोषणाला बसलेत त्यावर हसावं की रडावं हे मला कळत नाही. पोट फुटेपर्यंत तुम्ही खाल्लंय. या वयामध्ये रोहित पवार हे करोडो करोडोचे मालक आणि उद्योगपती वगैरे आहेत, व्यावसायिक आहेत. एवढी संपत्ती त्यांनी मिळवली कुठून? पवार घराण्याचा नातू नसता तर रोहित पवारांच्या नावावर इतकी संपत्ती दिसली नसती. आणि त्या बळावर, त्या प्रतिष्ठेवर आणि त्या वारसावर तुम्ही भुकेल्या गरीब शेतकऱ्यांची आंदोलनं करायला जाता, तिथेच त्या आंदोलनाचा बट्ट्याबोळ झालेला असतो. भरपेट लोकांनी उपासमार होणाऱ्या लोकांसाठी आंदोलन करायचं यासारखा विनोद नाही मित्रांनो. लाभार्थी जेव्हा वंचितांची आंदोलनं चालवतात तेव्हा वंचित अधिकच गरीब होतात, वंचित होतात. रोहित पवार हे जे अन्न त्याग वगैरे उपोषणाचं नाटक करायला बसलेत पंढरपुरात, ते म्हणूनच हास्यास्पद आहे, म्हणूनच हास्यास्पद आहे. आणि लोकांना कळतं तुम्ही ढोंग करताय, पाखंडी आहात, हे लोकांना कळतं. मला एक पंढरपूर मधूनच फोन आला. पंढरपूर मधला एक माझा चाहता आहे, त्याने मला फोन केलं, जरा भाऊ तुमच्याकडे सूत्र आणि शक्यता असते, जरा चौकशी करा. रोहित पवार पंढरपुरामध्ये उपोषण आणि अन्न त्याग करून बसलेत, ते मटण खाऊन बसलेत का? मी त्या फोनवर त्या माणसाने, माझ्या चाहत्याने सांगितलं, मी चक्रावलो, मटण खाऊन उपोषणाला कोण बसेल, का बसेल? पंढरपुरामध्ये पंढरपुरामध्ये रोहित पवार उपोषणाला बसले तर ते मटण खाण्याचा काय संबंध आला? आपणही किती बुद्धू असतो आणि सामान्य श्रोता, सामान्य नागरिक हा किती शहाणा झालाय याचे अशा वेळेला साक्षात्कार होतात. म्हणून मटण खाण्याचा काय संबंध आहे? रोहित पवार उपोषणाला बसला, ते ढोंग आहे, पाखंड आहे, आरोप कर, मी ऐकतो. पण रोहित पवार मटण खाऊनच उपोषणाला बसला असणार हा निष्कर्ष बाबा तू कुठून काढलास? त्याने मला जो संदर्भ दिला तो मी चक्रावलो मित्रांनो, चक्रावलो. त्याने मला सांगितलं फोनवर, अहो विसरला का, हा शरद पवारांचा नातू आहे, पण सुप्रिया ताईंचा तो भाचा पण आहे. म्हटलं मग काय आलं? अहो सुप्रिया ताईंचा भाचा
पंढरपुरात विठ्ठल पंढरीच्या पांडुरंगाच्या दारी येऊन उपोषण करतो, तेव्हा तो काय खाऊन आला असेल बघा. सुप्रियाताईच म्हणाल्या नव्हत्या का, माझ्या पांडुरंगाला, माझ्या विठ्ठलाला मटण खाल्लेलं चालतं. तो उपोषणापूर्वी शेवटचं अन्नग्रहण, जे काय अन्न त्याग करण्यापूर्वी शेवटचं अन्नग्रहण सुप्रियाताईंचा भाचा कुठलं करेल? तो पांडुरंगाला, त्यांच्या पांडुरंगाला आवडेल असंच अन्नग्रहण करणार ना. कारण सुप्रियाताई आणि पवार घराण्याच्या पांडुरंगाला मटण आवडतं, मटण चालतं. तर मग अन्नत्यागाचं उपोषण करताना रोहित पवारने काय खाल्लं असेल याचा विचार करा. म्हणजे मी विचार केला म्हणून मला असं वाटतं की रोहित पवार हा मटण खाऊनच उपोषणाला बसला असणार. बाबा शेवटचं कदाचित या अन्नत्यागातून मला या जगाचा निरोप घ्यायला लागला तर शेवटचं काय खाऊ, तर पांडुरंगाचा प्रसाद म्हणून मटण खातो, असंही रोहित पवारनी केलेलं असू शकतं, असं माझं म्हणणं नाही, तो फोन करणाऱ्याचं म्हणणं आहे. आणि मी चक्रावलो, म्हटलं आपण स्वतःला फार मोठा विचार करणारे समजतो, पण आपल्यापेक्षा सामान्य माणसं किती पुढे गेली. माझे व्हिडिओ, ऑडिओ, पॉडकास्ट अगत्याने ऐकणारा हा माझा चाहता, हा माझ्या पुढे किती गेलाय बघा. काय निष्कर्ष काढलाय त्याने. रोहित पवार सारखा ढोंगी माणूस हा पंढरपुरात येऊन अन्न त्यागाचं आंदोलन करत असेल तर तो शेवटचं खाणं काय खाईल, तर मटण खाईल. कारण तो सुप्रियाताईंचा भाचा आहे. वा वा, सुप्रियाताई, शरदराव, रोहित दादा, लोक किती शहाणे झालेत बघा. लोक किती शहाणे झालेत. यांना उल्लू बनवणं सोपं नाही. उल्लू बनवणं सोपं नाही. तुम्ही जिथे विचार करायचा थांबता त्याच्या पलीकडे आज जनता विचार करते. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा तुम्हाला हवा असेल तर बंगालच्या निकालाकडे बघा. 93% मतदान झालं. बघता बघता ममता दिदीचा धुवा उडाला. पण मतमोजणी होईपर्यंत तोंडावर संयम ठेवून सामान्य जनता बोलत नव्हती. ती आता अंडी आणि सडके टोमॅटो ममता दिदीच्या नेत्यांवर मारते. आणि त्यानंतर फालताची निवडणूक 3 आठवड्यानंतर झाली. तिथे काही फरक पडणार नसला तरी भरभरून मतदानाला लोक बाहेर पडले. इतका मतदार शहाणा झालाय. तेव्हा असली भरपेट उपोषण करणं, अन्न त्यागाचं नाटक करणं, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, अरे आपला कारखाना विकून टाका. काही हजार करोडचे कारखाने आणि मालमत्ता तुमची आहे, ती विकून टाकलीत तुम्ही, तर निदान लाखभर लोकांना रोहित पवार स्वतः मदत करू शकतात. नाना पाटेकर सारखा माणूस किंवा तो आमिर खान सारखे लोक हे आपल्या खिशातले पैसे घालून दुष्काळग्रस्त शेतकरी, पाण्याअभावी जे गावं आहेत त्यांना मदत करतात आपल्या खिशातल्या पैशाने. आणि रोहित पवार हा गरीब शेतकऱ्यांसाठी सरकार समोर वाडगा घेऊन उपोषण आहे. बघा माझ्या वाडग्यात काहीतरी टाका, नाहीतर मी अन्नत्याग करतो. अरे खाऊन इतकं फुगलंय पोट की ते फुटलं तरी कदाचित 5-10 हजार शेतकऱ्यांना सुखाने जगता येईल. अख्ख्या पवार फॅमिलीला पिळून काढली तर महाराष्ट्रातल्या कमीत कमी 10-15% गरीब शेतकऱ्यांचं आयुष्य सुखात समाधानाने घालवता येईल. ते पिळायला रोहित दादांनी उभं राहावं. कुठून कमाई केलीत? आपल्याकडे देण्याची रानत नाहीये. पण गरीब कोणतरी आहे. त्या मुंबईत अलीकडे मी फारसा फिरत नाही, पण एक काळ मी बघितले सुपात पोट ठेवून भीक मागणाऱ्या बायका बघितले की तुम्हाला दया येते. अरे रे, ह्या बाईचं अर्भक बिचारे उडूस बाळ, ते दुधा अभावी आहे म्हणून तुम्ही ₹5 देणार. त्या पोराला भांग खाऊ घालून झोपून ठेवलेलं असतं.
त्या पोराच्या नामावर आपल्या पोटाची खळगी भरायला निघालेली ती बाई तरी लाचार आणि गरीब असते. त्यापेक्षा रोहित पवार किंचित वेगळे आहेत का मला सांगा. आणि म्हणून मला त्या पंढरपूरच्या फोन करणाऱ्याचं कौतुक वाटतं की रोहित पवार मटण खाऊनच उपोषणाला बसले असते. मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा.